संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून दिव्यांग आणि निराधारांना आधार मिळण्याचं काम झालं आहे। समितीच्या माध्यमातून राहुरी तालुक्यात अतिशय चांगल्या प्रकारे काम सुरू असून केवळ 2.5 वर्षांमध्ये 1600 सर्वाधिक प्रकरणे मंजूर झाली आहेत। युवा सरकारच्या काळामध्ये हे सर्व कामे सुरू असून युती सरकारच्या काळामध्ये हे सर्व कामे सुरू असून येणाऱ्या काळात देखील अशाच प्रकारे सर्वसामान्यांना लाभ देण्याचं काम आम्ही करत असल्याचे गौरवोद्गार जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिल यांनी काढले आहे। राहुरी शहरामधील श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेमध्ये दुपारी संजय गांधी निराधार योजनेमधील 350 मंजूर लाभार्थ्यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिल यांच्या हस्ते पत्राचं वाटप करण्यात आलं। याप्रसंगी समिती अध्यक्ष विनीत दासाळ आणि समिती सदस्यांनी राहुरी तालुक्यामध्ये उत्तम प्रकारे काम केल्यामुळे सर्वसामान्यांना याचा लाभ झाल्याचं कर्डिल यांनी म्हटलं आहे। 2 वर्षापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा हे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून सरकार आल्यानंतर सत्ता आल्यानंतर समितीचे अध्यक्ष म्हणून विनीत दासाळ आणि बाकीच्या संचालकांची नियुक्ती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केली। परंतु ज्या नियुक्त्या केल्या त्या आजच्या संजय निराधारच्या जे काही वास्तवावरून तो लाभ देण्यावरून हे सार्थ झाली अशी म्हणावं लागेल। जवळजवळ राहुरी तालुक्यामध्ये सरकार आल्यापासून 1600 महिलांना आणि पुरुषांना 1500 रुपयाचा संजय निराधारच्या माध्यमातून लाभ मिळतोय। ही वास्तविक पाहता फार अभिमानाची गोष्ट आहे। आता आपण अनेक विकासाचं काम जरी करत असो तरी गोरगरिबाचं आणि सर्वसामान्यांचं महत्वाचं काम जर म्हटलं तर संजय निराधाराचं काम आणि जो गोरगरिबाचा सर्वसामान्य निराधाराला लाभ मिळतोय त्याला नक्कीच या संजय निराधारचा महिलांच्या पुरुषाच्या माध्यमातून आशीर्वाद मिळाली याची आपल्याला खात्री। 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यावेळी संजय गांधी योजना समितीची स्थापना झाली या समितीला 1 वर्ष पूर्ण झालं। 22 जुलै 2024 रोजी या समितीला 1 वर्ष पूर्ण झालं आणि मध्यंतरी आचारसंहितेच्या काळात साधारण 4 ते 5 महिने या ठिकाणी बैठक घेता आली नाही। त्यामुळं 1 वर्षात फक्त 6 बैठका आपल्याला घेता आल्या आणि या 6 बैठकांमध्ये आपण आज अखेर 1624 प्रकरणांना या ठिकाणी एकूण मंजुरी दिलेली आहे। या सर्व लाभार्थ्यांना एक सूचना आहे। लाभार्थ्यांना आता या ठिकाणी प्रकरण मंजूर झाल्याचं पत्र मिळणार आहे। त्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे। या ठिकाणी प्रकरण मंजूर झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पत्र मिळतं हे पत्र मिळाल्यानंतर आपल्या लाभार्थीची एक जबाबदारी आहे। त्या पत्रासोबत आपला स्वतःचा पासपोर्ट सहित 2 फोटो, आपली आधार लिंक, बँक लिंक केलेली आधार कार्डची झेरॉक्स आणि आपल्या रेशन कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स हे कागदपत्र आपण पुढील 8 दिवसात संजय गांधी योजना शाखा तहसील कार्यालय राहुरी या ठिकाणी आपण जमा करायचे आहे। बहुतेक वेळा आपण लाभार्थ्याला पत्र मिळाल्यानंतर आपण हे कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा करत नाही, त्यामुळे आपल्याला पैसे मिळत नाही आणि नंतर मग आपण संबंधितांना आपल्याला पैसे मिळाले नाही अशी आपण या ठिकाणी तक्रार करतो। हे सदर कागदपत्र आपल्याला पत्र मिळाल्यानंतर उद्यापासून पुढील 10 दिवसात आपण तहसील कार्यालय राहुरी संजय गांधी शाखेमध्ये हे कागदपत्र जमा करायचे आहेत। 2 पासपोर्ट सहित फोटो। या प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, भीमराज हार्दे, सुभाष गायकवाड, तनपुरे कारखान्याचे संचालक रवींद्र मसे, सरपंच सुवर्णा बानकर, अनिल आढाव, अक्षय तनपुरे, बापूसाहेब वाघ, नारायण घनवट, संदीप आढाव, गणेश खैरे, बबनराव कोळसे, अशोक घाडगे, बाबासाहेब शिंदे, सचिन मेहत्रे, अजित डावकर, विलास मुसमाडे, शिवाजी केदारी, नवनाथ कोळसे, अरुण बनकर, अशोक येवले, शरद येवले, सागर येवले, काकासाहेब आढाव, अरुण साळवे आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येनं हजर होते। एसआन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे, राहुरी।